मालेगाव महापालिकेच्या 84 जागांसाठी आतापर्यंत 1381 अर्जांची विक्री झाली आहे। मालेगाव महापालिकेसाठी 718 इच्छुक उमेदवार आहेत। आतापर्यंत महापालिका निवडणुकीसाठी 4 अर्ज दाखल झाले। संभाजीनगरमधील जायकवाडी, नाशिकमधील गंगापूर, परभणीतील एलदरी धरणांवर सोलार वीज प्रकल्प उभारण्याचा निर्णय। महामंडळाकडून प्रकल्प सल्लागार एजन्सीची नियुक्ती। एजन्सीच्या अहवालानंतर प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया पूर्ण करणार। बीडच्या आंबील वडगाव इथं खंडोबा यात्रेनिमित्त भव्य कुस्त्यांची दंगल। कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। कुस्तीच्या दंगलीमुळे खंडोबा यात्रेचा उत्साह वाढला। नाशिक शहरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई। पांडवलेणी परिसरात टाकलेल्या छाप्यात 8 बांगलादेशी महिला पुरुष आढळले। या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या आजरा तालुक्यात एका चित्रमंदिरासमोर आग। आगीत 9 दुकानांचे जाळे आणि अनेक दुचाकी जळून खाक। आगीत तब्बल 1,81 लाखांचं नुकसान। दुकानातील बॅटरीमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। पुण्यातील गांजवे चौकात 2 मिनी बसचा विचित्र अपघात। कार चालकानं अचानक रस्त्यात वाहन थांबवल्यानं 2 मिनी बस एकमेकांवर आदळल्या। अपघातानंतर कार चालकाला बेदम मारहाण। भंडाऱ्यात घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर व्यावसायिक कामासाठी वापर। जिल्हा पुरवठा विभागानं टाकलेल्या छाप्यात एकूण 8 सिलेंडर जप्त। अंबरनाथ पूर्व भागातील लोकनगरी परिसरात महिलेची गळा दाबून हत्या। हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट। लवकरच हत्येचा उलगडा होण्याची शक्यता। खोपोलीतील नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर। तटकरेंच्या सांगण्यावरून हत्या झाल्याचा थोरवेंचा आरोप। शिंदेंकडनं पीडित कुटुंबियांचं सांत्वन। साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ। अल्लू अर्जुनसह 23 जणांवर आरोपपत्र दाखल। पुष्पा 2च्या प्रीमियर दरम्यान चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुनवर आरोपपत्र। लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी उरले शेवटचे 3 दिवस। 31 डिसेंबर शेवटचा दिवस। सोन्या चांदीच्या दरातील वाढ कायम। जीएसटीसह चांदी थेट 2.5 लाखांवर। एका दिवसात दरात तब्बल 14,500 रुपयांची वाढ। सोनं 1,500 रुपयांनी महागलं। कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार। आरोग्य सेवेत सलग 10 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय। केंद्रीय मोटार वाहन नियमात सुधारणा। जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाठ वाढ। 15 ऐवजी 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस शुल्काचा भूर्दंड सोसावा लागणार। यंदाच्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये एका पदासाठी 108 उमेदवार स्पर्धा करणार। 15,405 पदांसाठी 16,52,000 अर्ज सादर। भरती प्रक्रियेमध्ये कारागृह आणि सुधार सेवा विभागातील रिक्त पदांसाठी सर्वाधिक स्पर्धा। मुंबई महापालिकेकडनं डेब्रिज ऑन कॉल योजना सुरू। नागरिकांनी रस्त्यावर राडारोडा टाकू नये यासाठी योजना सुरू। मुंबईत दररोज 8,000 मेट्रिक टन राडारोडा निर्माण।